नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर. इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांचे बरेचसे कमेंट्स आहे. विद्यार्थी मित्र संभ्रमामध्ये आहे, कारण महावितरण महापारेषण भरतीमध्ये अनेक प्रकारच्या चढउतार आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामध्ये मुख्यत्वे महावितरणनी जे काही शॉकिंग आपल्याला इलेक्ट्रिक शॉक दिलेला आहे, त्यामध्ये अकाउंट असिस्टंट BCom बेस BBA बेसवर ज्या वॅकन्सीज आहे, तर त्याची एक्झाम 16, 17, 18 ऑक्टोबरला शेड्यूल्ड आहे किंवा त्यांनी एक डेट दिली होती. नोटिफिकेशन ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये दिलेलं होतं. आणि त्यानंतर 23-24ला ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी आणि डिप्लोमा इंजिनियर ट्रेनीचं एक्झाम शेड्यूल आहे. परंतु अजूनपर्यंत हॉल तिकीट आलेलं नाही आहे. परंतु हॉल तिकीट हे एक्झामच्या 5-6 दिवसाआधीसुद्धा येऊ शकते. त्यामुळे अजून थोडासा त्याला आपण अवकाश आहे असं म्हणू शकतो, कारण की 16 तारीख आहे, म्हणजे साधारण आता एक 7 ते 8 दिवस शिल्लक आहे. आज किंवा उद्यामध्ये सुद्धा ते हॉल तिकीट येऊ शकतं. आणि 23-24चं जे आहे त्याला आणखी भरपूर वेळ आहे. त्याच्यामुळे त्याचंसुद्धा हॉल तिकीट पुढच्या काही दिवसामध्ये येणारच आहे. ठीक आहे. बाकी त्यांनी काहीच कमी जास्त केलं डेट्समध्ये, तर ते सुद्धा आपल्याला पुढच्या 2-3 दिवसामध्ये नोटिफिकेशनमध्ये महावितरणच्या साईटवर माहिती पडेलच. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न महापारेषणचा, तर महापारेषणमध्ये कुठल्याच प्रकारची कुठल्याही पोस्टची भरपूर पोस्ट 7-8 पोस्ट महापारेषणमध्ये आहे. कुठल्याही पोस्टची एक्झाम अजूनपर्यंत त्यांनी शेड्यूल केलेली नाही आहे. त्यामध्ये सुद्धा जे काही आपण आता माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे किंवा जे काही कन्फर्मेशन, कारण की मला विद्यार्थ्यांचे मेसेज असतात, त्यामुळे वरचेवर मला असे अपडेट्स द्यावे लागतात, जेणेकरून विद्यार्थी मित्र करंटमध्ये राहिले पाहिजे, अभ्यासामध्ये राहिले पाहिजे, त्यांना गती मिळाली पाहिजे. त्यासाठी माझा हा अविरत प्रयत्न सुरू राहतो. मला इतर काही विषय आहेत, त्यावरसुद्धा मी व्हिडिओ घेऊ शकतो, परंतु मी या भरतीबद्दलच जास्त फोकस आपण यासाठीच असतो, कारण की विद्यार्थी मित्र हे कमी नको पडायला, कुठे त्यांनी थांबायला नको अभ्यास करताना, किंवा त्यांची कंटिन्युटी मिस व्हायला नको. पण काही विद्यार्थ्यांचं कसं असतं की ते आतुरतेने आपली वाट बघत असतात, आपल्या व्हिडिओची वाट बघत असतात. त्यांच्यासाठीच आपण हे वरचेवर छोटे मोठे अपडेट्स जे काही असो ते आपण द्यायचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महापारेषणमध्ये जे काही आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केला आहे, त्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शनच्या आधी वगैरे ते एखादी नोटीस तरी देतील, असं त्यांचं एक थोडंफार आपल्याला इथे एक माहिती मिळते आहे. म्हणजे आता ती माहिती कितपत कन्फर्म आहे आपण ते सांगू शकत नाही. त्यांनी एवढंच आपल्याला कळवलेलं आहे की आचारसंहितेच्या आधी ते एखादं शॉर्ट नोटीस देतील किंवा काहीतरी नोटीस देतील एक्झामची, कारण की डेट्स डिक्लेअर केल्याशिवाय पुढे एक्झाम त्यांना घेता येत नाही. इलेक्शनमध्ये जर डेट डिक्लेअर केल्या तरच पुढे ते एक्झाम घेऊ शकतात, अन्यथा महापारेषणची एक्झाम ही डायरेक्ट डिसेंबर किंवा त्याच्या पुढे होईल, असं थोडंसं लक्षात येतं. परंतु इलेक्शनच्या आधी जर त्यांनी डेट जरी किंवा आचारसंहितेच्या आधी त्यांनी डेट जरी डिक्लेअर केल्या, जसं महावितरणने डिक्लेअर केल्या, तर इलेक्शनमध्ये नोव्हेंबरमध्ये किंवा नोव्हेंबर एंडिंगमध्ये एक्झाम होऊ शकतात. ठीक आहे. आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे जे काही महावितरणची पोस्ट आहे, त्या महावितरणच्या पोस्टमध्ये दोन्ही ठिकाणी खूप मोठ्या वॅकन्सीज आहे. साधारण 2600+ वॅकन्सी महापारेषणला आणि महावितरणला 5300+ वॅकन्सी आहे. त्याच्यामुळे जेवढी जास्त वॅकन्सी तेवढं त्यांना एक्झाम डेट शेड्यूल करताना अशी त्यांची तारांबळ होते IBPS आणि प्लस महापारेषण महावितरणची. त्यामुळे महावितरणमध्ये सुद्धा आपण माहिती घेतली होती. त्यामुळे जे काही आता HR रिलेटेड आपले जे हायर ऑफिशियल किंवा हेड ऑफिसला जे काही कॉन्टॅक्ट पर्सन आहे त्यांच्याकडूनच आपण माहिती घेतो, किंवा आपल्याला आणखी कुठून माहिती आली तर आपण ती क्लॅरिफाय करतो, व्हेरीफाय करतो. त्यानंतरच तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतो की महावितरणमध्ये त्यांनीसुद्धा उत्तर आपल्याला तेच दिलेलं आहे की बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या ऑक्टोबरमध्ये आपण शेड्यूल केलेले आहे. आणि त्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसानंतर ते महावितरण जे काही आपली विद्युत सहाय्यक भरती आहे ते सुद्धा शेड्यूल करतील. परंतु एक्झामचं त्यांनी एक्झॅक्ट ड्युरेशन सांगितलेलं नाही आहे, किंवा कधी होईल काय होईल असं काही सांगितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तीसुद्धा भरती आपली नोव्हेंबरमध्ये, किंवा विद्युत सहाय्यकबद्दल स्पेशली जर बोलायचं झालं तर विद्युत सहाय्यक महापारेषण आणि महावितरण या दोन्ही याच्यामध्ये लेटच होणार आहे. परंतु ते लेट म्हणजे किती लेट ते सांगणं कठीण आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही थोडंफार तिथे अभ्यासामध्ये कंटिन्युटी ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही डिस्टर्ब होऊ नका आणि टेन्स होऊ नका किंवा पॅनिक होऊ नका. तुमचीसुद्धा एक्झाम पुढे होणारच आहे. सध्या आता महावितरणच्या ज्या 2-3 पोस्ट आहे, JEE आणि अकाउंट असिस्टंट, ह्या होणे आवश्यक आहे. जर या झाल्या तरच पुढे आपल्याला लक्षात येईल, अन्यथा ते पुढेसुद्धा जाऊ शकते. या एक्झाम जर पोस्टपोन झाल्या तर त्या इलेक्शननंतरच एक्झाम घेतील असं एक चित्र दिसतं आहे. तुमचा अभ्यास कसा असतो मित्रांनो, एक्झाम डेट आल्यावर आपल्याला तारांबळ होते, बरेचसे विद्यार्थी टेन्समध्ये होतात. आता बघा एकदम अकाउंट असिस्टंट आलं, बरेचशा विद्यार्थ्यांना टेन्शन आलं की आता अभ्यास झाला नाही, आता कसं होईल. ॲक्च्युली 7-8 महिने आपल्याला महावितरणला दिले, परंतु तरीसुद्धा आपली तयारी अजूनपर्यंत झालेली नाही आहे काही विद्यार्थ्यांची. तर तसं होऊ देऊ नका. तुम्ही तुमची इतकी स्ट्रॉंग तयारी ठेवा की कोणत्याही परिस्थितीत तुमचं सिलेक्शन जायला नको. राहिला प्रश्न निगेटिव्ह न्यूजचा, तर निगेटिव्ह न्यूजपासून दूर राहा की आता एक्झाम होणारच नाही, इलेक्शन झालं की ते सगळं कॅन्सल करतील, असं करतील तसं करतील, गव्हर्नमेंट चेंज होईल, असं काहीही होणार नाही. हे तर 100% आहे, असं काही होणार नाही आहे. एक्झामसुद्धा होणार आहे, रिझल्टसुद्धा लागणार आहे, आणि जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहे, जे सध्या चांगल्या अभ्यासामध्ये आहे, त्यांचं सिलेक्शनसुद्धा होणार आहे. हे कन्फर्ममध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे
थोडंफार आणखी इकडे तिकडे होऊ शकतं, डेट्स होऊ शकतात, परंतु आता महावितरणची एक्झाम आधी होणे आवश्यक आहे. डेटनुसार त्यांनी डेट दिली आहे म्हणून महापारेषणने अजूनपर्यंत डेट दिलेली नाही आहे. महापारेषणच्या सुद्धा डेट डिक्लेअर झाल्या, तर आधी AE आणि सिनियर पोस्टच्या होतील आणि त्यानंतर विद्युत सहाय्यकच्या होतील, सिनियर टेक्निशियनच्या वगैरे ते आधी होतील. ठीक आहे. विद्युत सहाय्यकची जी फ्रेशरची पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिस ती सगळ्यात शेवटी एक्झाम होईल. पुढच्या काही दिवसामध्ये एक स्टेप बाय स्टेप एक्झाम होतीलच. नेहमी परत सांगत असतो की तयारीमध्ये राहा, तुमची कुठलीही पोस्ट असो आणि एक्झाम ही होणारच आहे. असं नाही की ती कॅन्सल होईल किंवा असं होईल तसं होईल. या अशा विनाकारणच्या गोष्टीमध्ये पडू नका आणि अभ्यासामध्ये राहा, कुठेच कमी पडू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. कारण की सिलेक्शन कॅन्सल झालं किंवा आपलं थोडंफार 2-4 मार्कांनी जेव्हा रिजेक्शन होतं ना, तेव्हा खूप वाईट वाटतं मित्रांनो. त्यामुळे तशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका. प्रॅक्टिस करा, खूप जास्त प्रॅक्टिस करा, रिवाईज करा जे केलं आहे ते. मग निश्चिंत होऊन अभ्यासामध्ये लक्ष द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल, थोडंफार तुम्हाला बूस्टअप मिळालं असेल अशी मी आशा करतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल आणि त्यांनासुद्धा थोडंसं अभ्यासामध्ये बूस्टअप मिळेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बेल आयकन दाबून क्लिक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण पुढे देणार आहे रिझल्टपर्यंत ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.